नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक 1 आपले समाज जीवन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, ओळखा आणि लिहा. पहिलं, अन्नाची गरज भागवण्यासाठी मानवाने हा व्यवसाय सुरू केला. उत्तर आहे शेती. दुसरं, रक्तसंबंध, विवाह किंवा दत्तक संबंध यांमुळे व्यक्ती एकत्र राहतात व एकमेकांची काळजी घेतात, ती सामाजिक संस्था म्हणजे टिंबटिंब. उत्तर आहे कुटुंब. तिसरं, भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील मुख्य अन्न टिंबटिंब आहे. उत्तर आहे भात. प्रश्न क्रमांक 2, यादी करा. तुम्हाला माहिती असणाऱ्या किमान 5 भाषांची यादी तयार करा. उत्तर आहे या प्रकारे: मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड. प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिलं, समाज. उत्तर आहे केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे, तर समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज होय. समाजात वृद्ध, प्रौढ, तरुण, लहान मुले अशा प्रत्येक व्यक्तींचा समावेश असतो. दुसरा आहे कुटुंब संस्था. कुटुंब ही समाजातील सर्वात मूलभूत संस्था आहे. रक्ताच्या नात्याने किंवा प्रेम आणि विश्वासाने एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला कुटुंब म्हणतात. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या गरजा कुटुंबात पूर्ण होतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, समाजाला नीती, नियम, कायदे यांची आवश्यकता का असते हे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे या प्रकारे: कायद्यामुळे समाजात शिस्त राहते आणि लोकांच्या हक्कांचे संरक्षण होते. दुसरं, नियमांमुळे गुन्हेगारीला आळा बसतो आणि सर्व नागरिक सुरक्षित राहू शकतात. प्रश्न क्रमांक 5, संकल्पना चित्र पूर्ण करा. सामाजिक विविधता कशा कशाच्या बाबतीत असते, तर भाषा, संस्कृती, वेशभूषा आणि सण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, चला स्वतःच पडताळणी करून पाहू. तुम्ही आदर्श नागरिक आहात का? खालील प्रश्नामुळे बरोबर किंवा चूक अशी खूण करा. पहिला आहे, मी कचरा कुंडीतच टाकतो. बरोबर. दुसरं, मी रांगेत उभा राहतो, धक्काबुक्की करत नाही. बरोबर. तिसरं, मी पाणी वाया घालवत नाही. बरोबर. चौथं, मी शेजाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करतो. बरोबर. पाचवं, मी सार्वजनिक बागेतील फुले तोडत नाही. बरोबर. आता या ठिकाणी जे 5 प्रश्न होते त्यातील सर्व प्रश्नांपुढे जर बरोबरचं चिन्ह असेल म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्ही आदर्श नागरिक आहात. शोधा पाहू. आता या ठिकाणी राज्य, भाषा, त्यांचा नृत्य प्रकार आणि खेळ या संबंधी आपल्याला माहिती मिळवायची आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्र आहे, भाषा आहे मराठी, नृत्य प्रकार आहे लावणी आणि खेळ आहे कबड्डी. त्याप्रमाणे इतर राज्यांचे आपल्याला लिहायचे आहे या प्रकारे. त्याचप्रमाणे गुजरात आहे, भाषा आहे गुजराती, नृत्य प्रकार आहे गरबा आणि खेळ आहे खो खो. तिसरं आहे राजस्थान, भाषा आहे राजस्थानी, नृत्य प्रकार आहे घुमर आणि खेळ आहे पोलो. पुढचं आहे पंजाब, भाषा आहे पंजाबी, नृत्य आहे भांगडा आणि खेळ आहे हॉकी. पुढचं आहे हरियाणा, भाषा आहे हिंदी, नृत्य प्रकार आहे फाग आणि खेळ आहे कुस्ती. उत्तर प्रदेश, भाषा आहे हिंदी, नृत्य प्रकार आहे कथ्थक आणि खेळ आहे हॉकी. पश्चिम बंगाल, भाषा बंगाली, नंतर छाऊ हा नृत्य आहे आणि फुटबॉल हा खेळ आहे. ओडिसा, या ठिकाणी ओडिया ही भाषा आहे, ओडिसी हा नृत्य प्रकार आहे. पुढचा आहे ओडिशा, या ठिकाणी ओडिया ही भाषा आहे, ओडिसी हा नृत्य आहे आणि हॉकी हा खेळ आहे. आसाम, आसामी ही भाषा आहे, बिहू हा नृत्य प्रकार आहे आणि फुटबॉल हा खेळ आहे. पुढचा आहे कर्नाटक, भाषा आहे कन्नड आणि यक्षगान हा नृत्य आहे आणि कबड्डी हा खेळ आहे. पुढचा आहे मध्य प्रदेश, भाषा आहे हिंदी,
मटकी हा आहे नृत्य प्रकार आणि खो खो हा आहे खेळ. केरळ भाषा मल्याळम, कथकली हा नृत्य आणि बोट रेस हा खेळ आहे. तामिळनाडू भाषा आहे तमिळ, भरतनाट्यम हा नाट्य प्रकार आणि जल्लीकट्टू हा आहे खेळ. पुढचा आहे छत्तीसगड, भाषा आहे हिंदी, पंथी हा नृत्य प्रकार आहे आणि कबड्डी हा खेळ आहे. अशा प्रकारे आज आपण आपले समाज जीवन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.